राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी। बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। संगमनेर तालुक्यातील पठार भागात मुळा नदी पात्रातून अवैध वाळू उपसा व वाळू तस्करीसाठी कायम चर्चेत असलेल्या जांबूत खुर्द परिसरातील नदी पात्रातून घरकुलासाठी काढलेली वाळू चक्क ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी पंचनामा करून ताबा पावती करत पाटलांच्या ताब्यात दिल्यानंतर देखील चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आलाय। पठार भागात सध्या अवैध गौण खनिज उपसा, वाळू उपसा जोरदार सुरू झालाय, परंतु महसूल विभागाचे कर्मचाऱ्यांच्या डोळ्यावर पट्टी, तोंडाला कुल्लूप आणि कानाला हात असल्याने कारवाईसारखे हत्यार बोथट झाल्याचे दिसून आलाय। अशातच जांबूत बुद्रुक येथे घरकुलासाठी महसूल विभागाकडून वाळू सुरू करण्यात आली होती। यात 23 घरकुलांसाठी 63 ब्रास इतक्या वाळूचे वाटप करण्यात आले होते। मात्र संगमनेरचे तहसीलदार धीरज मांद्रे यांच्या आदेशानुसार वाळूचे वाटप काही दिवसासाठी बंद करण्यात आले। त्यामुळे नदी पात्रात काढलेली 90 ब्रास वाळूचा साठा ग्राम महसूल अधिकारी अभिषेक गोरडे यांनी गट नंबर 268/2 लगत नदी पात्रात असलेला वाळू साठा ताबा पावती करून 20 जुलै रोजी जांबूत बुद्रुक व जांबूत खुर्द येथील पोलीस पाटलांच्या ताब्यात दिला होता। परंतु तो वाळूसाठा देखील चोरीला गेल्याने येथे कायद्याचे भय वाळू तस्करांना उरले नसल्याचे दिसून आले। तर कुंपणच शेत खाते की काय, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक उपस्थित करत आहेत। सदर वाळूसाठ्यातील वाळू चोरी होत असल्याचे सरपंच डोंगरे यांनी ग्राम महसूल अधिकारी गोरडे यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर नदी पात्रात जाणारा रस्ता खड्डे खोदून तो बंद करण्यात आला होता। मात्र वाळू तस्करांनी ते खड्डे बुजवून येथील वाळूची वाहनांच्या साहाय्याने वाहतूक केली असल्याचे स्पष्ट दिसून आले। नदी पात्राकडे जाणाऱ्या रस्त्यावरील खड्डे बुजवून पोलीस पाटलांच्या ताब्यात असलेल्या 90 ब्रास वाळू साठ्यापैकी 70 ते 80 ब्रास वाळू चोरीला गेली असल्याचे उपसरपंच डोंगरे यांनी तहसीलदार, नायब तहसीलदार, तलाठी यांना व्हॉट्सअपद्वारे तक्रार करूनही त्यांनी कुठल्याही प्रकारची कारवाई केली नसल्याचे डोंगरे यांनी सांगितलंय। जांबूत ग्रामपंचायतचा उपसरपंच या ठिकाणी गेल्या 2 महिन्यापूर्वी घरकुल योजनेसाठी आम्ही शासनाचा मोफत वाळू पुरवण्यासाठी या ठिकाणी वाळू उपसा केला होता आणि सदर वाळू उपसा केल्यानंतर अचानक तहसीलदार यांनी आम्हाला या ठिकाणी बंद केलं आणि सांगितलं की हा वाळू उपसा बंद करण्यात यावा, याच्यावर मनाई आलेली आहे। त्यावेळेस या ठिकाणी 100 ते 125 ब्रास वाळूचा स्टॉक होता आणि तो स्टॉक आम्ही तलाठ्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना सील करायला लावला होता। परंतु आणि दुसऱ्या दिवशी मी नायब तहसीलदार सुभाष साहेब यांना जाऊन माहिती दिली की साहेब, आम्हाला सदरचा स्टॉक हा घरकुलांसाठी द्यायचा आहे, आम्हाला तुम्ही उचलण्यासाठी परवानगी द्यावा। परंतु कदम साहेब यांनी आम्हाला मनाई केली आणि सदर स्टिकांचा स्टॉक आम्हाला उचलून दिला नाही। परंतु त्यानंतर 2 दिवसांनी येथील त्यांच्या तलाठी आणि पोलीस पाटील यांच्या संगनमताने येथील संपूर्ण स्टॉक उचलला गेला। जवळजवळ 90 ब्रासचा हा जो स्टॉक आहे हा चोरीला गेला। त्यानंतर मी तलाठी आणि सर्कल आणि नायब तहसीलदार आणि तहसीलदार या सर्वांना याची माहिती दिली, परंतु यांनी कोणतीही याच्यावर काळजी केलेली नाही। आजपर्यंत वारंवार मी या ठिकाणी त्यांना कळवलं, मेसेजद्वारे व्हॉट्सअपद्वारे सगळी माहिती दिली, परंतु कोणत्याही प्रकारचे त्यांनी या ठिकाणी अडथळा आणला नाही। उलट या ठिकाणी रस्त्यामध्ये 2 खड्डे खांडले होते, ते खड्डेही वाळू तस्करांनी बुजून टाकले। सदर ही माहिती मी त्यांना दिली आणि त्यांनी मी जो वाळू पावतीचा ताबा तो पोलीस पाटलांकडे दिला होता, तो पोलीस ताबा पावती मी तलाठ्याकडं कंटिन्यू मागत होतो, परंतु त्यांनी निर्णय करून ती मला 3-4 दिवसापूर्वी ती ताबा पावती मला दिली। नंतर मी त्याच्यानंतर प्रोसिजर केली, परंतु ही जी या ठिकाणचा 90 ब्रासचा जो घरकुलासाठी काढलेला स्टॉक हा पूर्णपणे जो तस्करांनी चोरला आहे, याच्यामागे गावातील पोलीस पाटील असतील, तलाठी असेल किंवा नायब तहसीलदार असेल, यांना सर्वांनी कळवलं, कोणतीही कारवाई केली नाही। याच्यावरून असं समजतं की याच्या पाठीमागे यांचा हात असल्याशिवाय ही वाळू तस्करी झालेली नाही। जर 2 दिवसामध्ये याचा जर बंदोबस्त झाला नाही, या स्फोटचा जर निकाल लागला नाही किंवा ज्याला जबाबदार अधिकाऱ्यांवर जर कारवाई झाली नाही, तर मी सदर संगमनेर तहसीलदार या ठिकाणी उद्या लिखित स्वरूपात निवेदन देणार आहे। आजही तुमच्या मार्फत मी सांगतो की आमरण उपोषणासाठी संगमनेर तहसीलदार या ठिकाणी मी बसणार आहे। महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा।